तुरटीचा वापर न करता पांढरे शुभ्र वेपर्स बनवले कसे हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. 5 किलो बटाटे घेतले होते, त्याची सालं काढली आणि मोठ्या पाटीत पाणी घेऊन ते बटाटे ठेवले होते. नंतर वेपर्सची किसणी घेऊन ह्याचे मस्त बघा काप करून घेतले होते आणि हे काप 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर रात्रभर मोठ्या पाटीत पाणी घेऊन हे काप तसेच ठेवले होते, म्हणजेच वेपर्स. सकाळी उठल्यानंतर मोठ्या पातेल्यामध्ये 1 कळशी पाणी गरम करायला ठेवलं. त्याच्यामध्ये 1 चमचा मोठं मीठ टाकून घेतलं होतं. मीठ विरघळलं आणि पाण्याला उकळी आली की हे जे वेपर्स होते ते पाण्यात टाकून घेतले. चांगले 2-3 मिनिटं शिजवून घेतले. शिजलेले ओळखायचे कसे, तर एक वेपर्स घेऊन कागदाप्रमाणे फाडून बघायचा. फाटला व्यवस्थित तर म्हणायचं की आपले वेपर्स जे आहेत ते व्यवस्थित शिजलेले आहेत. एका चाळणीमध्ये सगळे वेपर्स काढून घेतले, त्यातलं सगळं पाणी निथळून घेतलं आणि एक वेपर्स हा उन्हाला मस्त असा अंतरून सुकवून घेतला होता. दिवसभर वाळवून घेतल्यानंतर इथं कडकडीत तेल गरम केलं आणि बघा वेपर्स तळून घेते. किती पांढरे शुभ्र बिना तुरटीचा वापर करता हे आपले वेपर्स झालेले आहेत. तुम्ही सुद्धा तुरटीचा वापर न करता माझी ही स्वच्छ धुण्याची ट्रिक वापरून वेपर्स करून बघा. खूप मस्त वेपर्स होतात. आणि कशी वाटली रेसिपी, आवडली असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नंतर भेटू. बाय.